नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल मला आयुष्याने काय शिकवली या चर्चासत्रामध्ये आज मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 12 डिसेंबर 2023 तारीख आहे आणि 11 तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे। काल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावर एक न्यूज आली। ती एक न्यूजपेपरची कटिंग फोटो होता। त्यामध्ये सरस्वती भुवन प्रशालेच्या समोर असलेला एक भेळ विक्रेताचं निधन झालं। ही एक सर्वसाधारण वाटणारी बातमी अगदी हृदयाला टच करून गेली, कारण तो भेळ विक्रेता, तो पाणीपुरी विक्रेता आमच्या लहानपणीच्या आठवणींमधला फार एक महत्त्वाचा भाग होता। जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन, शारदा मंदिर, अक्रू वाघमारे, मॉन्टेसरी या शाळांचे विद्यार्थी असाल, जसं की मी अक्रू वाघमारेचा विद्यार्थी होतो, तर तुम्हाला नक्की माहिती आहे की शाळेसमोर असलेला तो बाबूनाथ शिंदे नावाचा भेळवाला सर्वांनाच माहीत होता। त्याचा मृत्यू झाला आहे। त्या बातमीने कसं थोडंसं इमोशनल केलं आम्हा सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या, त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण काल तीच दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण माझ्यासाठी होती असं मी म्हणेन। कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती एका चांगल्या रिसर्चबद्दलची आहे। नासाचा नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीने चंद्रावर सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ हायड्रोजन शोधून काढला आहे। कारण त्या हायड्रोजनचा वापर पाणीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून पुढे भविष्यात होऊ शकतो। आपल्याला माहिती आहे H2O पैकी H जे असतं ते हायड्रोजन असतं आणि हायड्रोजनपासून आणि ऑक्सिजनपासून पाणी बनतं। या संशोधनाचा खूप फायदा भविष्यामध्ये जेव्हा केव्हा आपण सिव्हिलायझेशन डेव्हलप करण्याचा विचार करू चंद्रावर, तेव्हा या संशोधनाचा खूप फायदा होईल। काय ती बातमी आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही सायरा बानोने लिहिलेल्या एका सुंदर लव्ह लेटरसाठी बद्दलची आहे असं मी म्हणेन। लव्ह लेटर तिने तिच्या जे दिव्यांगत पती आहेत दिलीप कुमार यांच्यासाठी लिहिले। ते जर काल जिवंत असते तर त्यांनी काल 10 डिसेंबरला 101वा वाढदिवस साजरा केला असता। काल त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी होती। 2 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला, पण त्यांच्या आठवणींमध्ये खूप सुंदर असा लेख किंवा खूप सुंदर असं आर्टिकल सायरा बानोने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलं। त्या ट्रेंडिंग न्यूजबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करणार आहे। कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची शिकवण ही त्या बातमीतून आली। एक छोटीशी बातमी होती। आपल्याला माहिती आहे की एखाद्या न्यूजपेपरमध्ये जर निधन वार्ता जर तुम्ही बघितली तर निधन वार्ता हार्डली एक 5-7 सेंटीमीटर बाय 5-7 सेंटीमीटर अशी ती बातमी असते, पण ती बातमीसुद्धा तुम्हाला अतिशय मागे म्हणजे भूतकाळात 20-25 वर्षापूर्वी नेऊ शकते। म्हणजे ती बातमीची कटिंग एकाने पेपरमध्ये शेअर केली। त्या बातमीमध्ये असं लिहिलेलं होतं की सरस्वती भुवन समोर असलेल्या भेळ विक्रेत्याचं निधन झालं। बाबूनाथ शिंदे असं त्या भेळ विक्रेत्याचं नाव होतं। 72 वर्ष वय असताना त्यांचा मृत्यू झाला। बाबूनाथ शिंदे यांनी आमच्या लहानपणी आम्ही शाळेत असताना आमच्या शाळेसमोर जो कोणी भेळ विक्रेता होता तो हाच होता। अक्रू वाघमारे, शारदा मंदिर, सरस्वती भुवन या शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असेल की बाबूनाथ शिंदे म्हणजे कोण, आणि त्याच्या प्रत्येकाच्या मनात त्याच्याबद्दल चांगल्या आठवणी नक्कीच असतील। शाळेच्या मधल्या सुट्टीत काही लोक तिथे काही ना काही पदार्थ खायला जायचे। शाळा संपल्यानंतर काही लोक तिथे खायला जायचे। महत्त्वाची गोष्ट किंवा शिकवण ही म्हणता येईल की त्या बातमीने एक गोष्ट अधोरेखित केली की इतक्या वर्ष आपण शाळा सोडून झाले, शाळेमध्ये आपण बऱ्याच मित्रांचं गेट टुगेदर करतो, शाळेमधल्या शिक्षकांनाही भेटतो, पण कधीकधी काही आठवणी शाळेच्या अशा काही विक्रेत्यांसोबतही जोडलेल्या असतात। म्हणजे बाबूनाथ शिंदे या भेळवाल्यासोबत सुद्धा खूप काही चांगल्या आठवणी शाळेत असतानाच्या होत्या, आणि त्या आठवणी जागी करण्यासाठी आपल्याला कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वेळ भेटला नसेल, जसं मला वेळ भेटला नाही की त्या व्यक्तीला पुन्हा भेटावं। आणि जेव्हा अशी एखादी बातमी येते पेपरमध्ये की तो व्यक्ती आपल्या सर्वांना सोडून निघून गेलाय, तेव्हा जाणवतं की अरे ही खूप मोठी चूक झाली, आपण अशा व्यक्तीला भेटायला पाहिजे होतं जेव्हा आपल्याला शक्य होतं। तुमच्याही आयुष्यात असे व्यक्ती नक्की असतील की ज्या तुमच्या अगदी चांगल्या मेमरीजमध्ये आहेत। या चांगल्या मेमरीजमध्ये असलेल्या व्यक्तींना फक्त जर तुमचं भेटणं जमत नसेल तर त्यांना वेळ काढा, त्यांना तिथे जाऊन भेटा। त्या भेटीनंतर कोणासोबत काय प्रसंग होईल हे सांगता येत नसतं। आयुष्य फार अनप्रेडिक्टेबल झालं आहे। आपण चांगल्या मेमरीज असलेल्या लोकांशी नेहमी आणखी जास्त चांगल्या मेमरीज कशा निर्माण होतील यासाठी
भेटत राहिलं पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या कामात बिझी असणं अगदी योग्य आहे, त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे. पण अशी एखादी बातमी मग अचानक येते आणि कोणताही व्यक्ती, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ही कालची बातमी, पण अशा बऱ्याच व्यक्ती तुमच्याही आयुष्यात असतील की ज्या तुमच्या चांगल्या मेमरीजमध्ये त्या व्यक्तींचं नाव आहे आणि त्या लोकांना भेटणे, त्या लोकांशी जास्त संवाद साधणे हे एक चांगलं काम आपण करू शकतो. नाहीतर एखाद्या वेळी कोणासोबत एखादा वाईट प्रसंग घडला आणि अचानक आपल्याला, आता काल शाळेतल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना आम्ही हा व्हिडिओ शेअर केला त्या सर्वांना त्या व्यक्तीची आठवण झाली आणि प्रत्येकात त्यापैकी बऱ्याच लोकांना वाटलंही असेल की अरे आपल्याला खूप जास्त त्या व्यक्तीला इतक्या मागच्या 20-25 वर्षांमध्ये भेटता आलं नाही. कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही होती की अशा मेमरीज प्रिझर्व करा, अशा व्यक्तींना जास्तीत जास्त भेटण्याचा प्रयत्न करा जेव्हा ते ॲक्च्युली जिवंत असतात. कारण एकदा व्यक्ती निघून गेला की फक्त त्याच्या आठवणी आणि आपल्याला त्या व्यक्तीला न भेटण्याचं दुःख एवढ्याच गोष्टी आपल्यासोबत असतात. त्यामुळे तसं न होऊ देता जास्तीत जास्त चांगल्या मेमरीज निर्माण करण्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे असं मला वाटलं आणि तीच शिकवण तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही नासाच्या नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीकडून आहे. नासाच्या नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीने चंद्राच्या पृष्ठभागाच्या खाली सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ हायड्रोजन शोधून काढला. या हायड्रोजनचा वापर भविष्यामध्ये तिथे पाणी आहे यासाठी केला जाईल आणि भविष्यात आत्ताही तिथे पाणी भरपूर प्रमाणात आहे असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. भविष्यात जेव्हा आपण तिथे सिव्हिलायझेशनचा विचार करतोय, ते भले ह्युमन सिव्हिलायझेशन असो किंवा रोबोटिक सिव्हिलायझेशन असो, तिथे सुद्धा पाण्याचं खूप गरज असणार. कारण पाण्याशिवाय जीवसृष्टी जगू शकत नाही कोणत्याही प्रकारची. तिथे आपल्याला माहिती आहे की पाणी हे H2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगाने बनतं. त्यामुळे हायड्रोजनचं सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये तिथं सापडणं ही खूप मोठी स्टेप आहे. यापूर्वी या नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीने चंद्राच्या पृष्ठभागाखाली हेलियमचं मोठ्या प्रमाणावर साठा शोधला होता. अपोलो लुनार सॅम्पल्सनी हा सगळा संशोधन केलं आहे आणि त्या सॅम्पलद्वारे असं निष्कर्ष काढण्यात आलं की सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ वॉटर चंद्रावर किंवा चंद्राच्या पृष्ठभागाखाली आहे आणि हा खूप मोठा शोध आहे असं मला वाटतं. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा. तुम्हाला जर जास्त याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करेल, त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही नक्की त्याबद्दल जास्त जाणून घेऊ शकता. ही कालची सर्वात महत्त्वाची बातमी मला वाचण्यात आली, ती तुमच्यासमोर सादर केली. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही एका सुंदर प्रेम कहाणीबद्दल आहे. आपल्याला माहिती आहे दिलीप कुमार यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं. दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सिनेमातले खूप दिग्गज अभिनेता होते. त्यांची पत्नी सायरा बानूने काल एक अतिशय सुंदर लव्ह लेटर लिहिल्यासारखं एक लेटर लिहिलं आहे. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ते पब्लिश केलं. काल म्हणजे 10 डिसेंबर रोजी जर दिलीप कुमार जिवंत असते तर ते 101 वर्षाचे झाले असते. काल त्यांचं 101वी बर्थ ॲनिव्हर्सरी होती. 98 वर्ष असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापेक्षा जवळपास 22 वर्ष लहान असलेल्या सायरा बानो या अभिनेत्रीने त्यांच्याशी लग्न केलं. त्यांचा खूप चांगला संसार झाला. दोघांची केमिस्ट्री खूप सुंदर होती. त्या दोघांनी इतक्या वृद्धापकाळात सुद्धा एकमेकांची साथ सोडली नाही. दोघांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं. त्यांच्या प्रेमाचे खूप किस्से आपण ऐकले आहेत. सायरा बानोने अतिशय सुंदर त्यांचा उल्लेख करत असताना दिलीप कुमारचा तिने लिहिलं आहे की एका शहेनशाह, ॲक्टिंगमधल्या शहेनशाहसोबत लग्न करणे आणि त्याच्यासोबत संसार करणे हे ॲक्च्युली एखाद्या स्वप्नात आयुष्य जगल्यापेक्षाही जास्त होतं असं तिने मेन्शन केलं आहे. सायरा बानू आणि दिलीप कुमार यांचं लग्न झाल्यापासून त्यापूर्वी दिलीप कुमारचे बऱ्याच अभिनेत्रींसोबत संबंध होते अशा बातम्या होत्या. पण 1960च्या काळात त्यांनी लग्न केलं सायरा बानूने आणि दिलीप कुमारने. तेव्हापासून दिलीप कुमारच्या अगदी मृत्यूपर्यंत हिंदूजा हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्यांचा 2021ला मृत्यू झाला तोपर्यंत त्या त्यांच्यासोबत होत्या. आजही त्यांना आणि आयुष्यभर त्यांना त्यांच्या प्रेमातच राहायचं आहे असं त्यांनी त्या पत्रात सुद्धा मेन्शन केलं. त्या बातमीची लिंक मी शेअर करेल, तुम्ही नक्की त्या लिंकवर क्लिक करून ते वाचा. एखादा व्यक्ती हे जग सोडून गेल्यानंतरही त्याच्यावर भरपूर प्रेम करणारे लोक असतात आणि तिने काही व्हिडिओसुद्धा शेअर केले जसं त्यांच्या आधीच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनचे, ज्यामध्ये यश चोप्रा, धर्मेंद्र, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान अशी लोक दिलीप कुमार यांचा बर्थडे सेलिब्रेट करताना पूर्वीचे काही बर्थडे क्लिप्स त्यांनी शेअर केला आणि स्वतःचा दिलीप कुमारसोबतचे फोटो
त्यांनी दिलीप कुमार साहेबांना लिहिलेले बर्थडे विशेसचे ग्रीटिंग कार्ड्स याचंही त्यांनी ते शेअर केलेत. तुम्हाला ते नक्की वाचायला आवडेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नक्की वाचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक चांगलं प्रेमाचं उदाहरण जी सायरा बानू आणि दिलीप कुमार यांच्यामधलं जाणवेल. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या आयुष्यातल्या ती व्यक्ती जिच्या आठवणी खूप चांगल्या आहेत पण त्या व्यक्तीला तुमचं भेटणं होत नाही आहे, त्या व्यक्तीला जाऊन नक्की भेटा, असा एक छोटासा संदेश मी आज देऊ इच्छितो. नमस्कार.